तुझ्या मनात अजून राग आहे त्यांच्याबद्दल? नाही, पूर्वी इतका नाही, पण आता मी त्याचा विचारच करत नाही. एका क्षणाचा प्रश्न असतो. एक मस्त मिठी मारून टाकताना आज घरी गेल्यानंतर. मारले मिठी, जाऊन सांग त्याला. मला वाटलंच तू असं करणार. बरं मिठी नाही तर नाही, हातात हात तर घे त्यांचा. ओके, आणि काय म्हणू? आय लव्ह यू. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. अरे इतक्या वर्षात त्यांनी मला साधा स्पर्श सुद्धा केला नाहीये ईशा. ओ मरे, असं काय करतोस? बऱ्याचदा बोलण्यापेक्षा स्पर्श महत्वाचा असतो. आणि तूच नाही का म्हणायचं असते 20 सेकंद मिठी आरोग्याला चांगली असते वगैरे. हा, ऑक्सिटॉसिन. हो ना, मीच म्हटलंय ते, पण लगेच ते असं अंमलात आणणं अवघड आहे. पण तिथे नाही, पण इथे मी अंमलात आणूच शकतो. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. इशू, अगं इथेच आहात तुम्ही दोघं? अजून इथेच आहात? मी ह्याच्यासाठी आले होते. नाही नाही, ते आपलं माझं हे काम. मी तुम्हाला दोघांना असं बघून मी विसरले कशासाठी आले होते ते. काय इशू, हे बरं दिसतं का तुम्ही असं दरवाजाच्या बाहेर उघड्या जागेमध्ये हे असं? अहो नाही नाही, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. आम्ही फक्त 20 सेकंद. कुठली 20? कुठली 5-10 मिनिटं तुम्ही हे बोलत होता. तुम्ही 5-10 मिनिटं हे म्हणजे नाही, मला फार टेन्शन येते या सगळ्याचं. तुम्ही लग्न काय टेन्शन आहे? काय टेन्शन आहे? तू आजार आहे? नाही, काय करत होती? लोक काय करत होती? काय करत होती? नाही, तू आज जा आधी. मी काय सांगते तुला, नाही, लग्नाची तारीख काहीतरी पक्की करायची होती. तुला मार खायचा का? मग आज जा तू, आज जा बरं. हे असं टेन्शन येतं हे म्हणत होते मी. थांब, आज जा. अजून आतल्या खोलीमध्ये. इशू काय आहे आता? तो एक लहान आहे ग, पण तुम्ही मोठे आहात ना दोघं. हा, भिंतीला सुद्धा कान असतात इशू, माहितीये का तुला? आणि दरवाजाला की होल असतं. कोणी बघितलं म्हणजे किती विचित्र वाटतं ते. जा रे, आज जा. अहो नाही नाही, तुम्हाला वाटतं तसं खरंच काही नाहीये. आम्ही एक शास्त्रीय प्रयोग करून पाहत होतो. हे आता तू काहीतरीच बोलतोयस तू. ओ माता. अहो नाही नाही, खरंच सांगतोय मी. अहो मी नेटवर वाचलंय. 20 सेकंद तुम्ही मिठी मारलीत ना, तर आपल्यातला स्ट्रेस कमी होतो. लव्ह हार्मोन्स तयार होतात ना शरीरात, त्यामुळे. तोच प्रयोग आम्ही करून पाहत होतो. काय 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 बोलतोय हा इशू? अहो नाही, आणि ईशाचा आग्रह करत होती मला आज जा रे, की तुझ्या आयुष्यात स्पर्श हवा, स्पर्श हवा. म्हणून म्हटलं की ठीक आहे, करूया आपण प्रयोग. अगं आई, तू हसू नकोस हा ईशा, त्यांना खोटं वाटेल मी काय सांगतोय ते. हे बघ ओम, आता तू हे बघा, आमची सुद्धा लग्न झाली आहेत ना. मला माहिती आहेत कारण काय असतात ते. लग्न करून टाका तुम्ही, असं माझं म्हणणं आहे आता. हा ईशा, शट अप. ओके. अहो तुम्हाला वाटतं तसं खरंच नाही, तुम्ही असा नका विचार करू. मी सिरियसली सांगतोय, आम्ही खरंच एक प्रयोग करून पाहत होतो. अहो परदेशात तर फ्री हग असा बोर्ड घेऊन लोक रस्त्यात उभे असतात. हो हो. हा, आणि हे काही फक्त कपल्स मध्येच करायला पाहिजे असं काही नाहीये. हा, रस्त्यात कोणी कोणाशी करू शकतात हा प्रयोग. आता तुम्हाला टेन्शन आलंय ना आमचं. हा, आपण ट्राय करू शकतो. 20 सेकंद. तू मोज, 20 सेकंद झालं की सांग मला. या मला तुम्हाला वाटतंय तसं काही नाही. अहो ऐका तर आमचं, बघा तर एक प्रयत्न. तू आज जा रे इशू, त्याला सांग अगं. अहो ऐका, तुम्ही खरंच ऐका माझं. असं काही तुम्हाला वाटत? अहो पण तुझी आई कमाल आहे. तू खरंच वेडा झालायस का? काय चाललंय तुझं? तू आईला काय? मी खरंच प्रयोग करत होतो. परदेशात खरंच असतं असं. बरं, तिचे 20 सेकंद गेले फुकट.
युअर टाइम स्टार्ट्स नाव. चल सोड मला, चल. नाही नाही, ओके. तुमच्या भाषेतच म्हणायचं झालं तर आता मी तुला चिकटलो आहे. आता कसं जाऊ? ओके, पण ते चिकटलेल्या माणसाला सोडवायची एक आयडिया असते आमच्याकडे पण. हा, नाही नाही, माझी आयडिया माझ्यावरच नाही करायची. नाही 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 नाही. आई, आई उघडदार. गेला का ग तो? आई गेला. ओमचा उघडदारचा गेला ना? होय ग. चला. आई आले रे. जिंदगी को साथ निभाता चला गया हर फिक्र को. ए हाय काका. अरे माझा काका तो. कसा आहेस? हाय सॅम, कसा आहेस? मस्त. ओम, काही चुकलं का माझं? हा, नाही का एखाद्या आशिलानं चेक वगैरे दिलाय तुला? अरे चेक तर काय मिळत राहतील आयुष्यभर. तुमचा दिवस मस्त गेला ना आज. हा म्हणजे काय? काय विचारूच नकोस तू. अरे काय आदरात इथे चाललंय इथे आमचं. वा वा वा. अरे बघ, आमच्या घरची माणसंच आहेत अशी मस्त, सख्खी नसली तरी. बरं ते जाऊ दे. काल बाबा मला म्हणाला की तुम्ही हॉटेलमध्ये गेला होतात काल एकत्र. मी तो तुम्हाला घेऊन गेला होता. अरे केवढ्या महागड्या हॉटेलमध्ये. मी त्याला म्हटलं अरे नको, कशा करता. पण त्याचा आग्रह मला मोडवे ना. तर शेवटी गेलो आम्ही, काय करणार. नाही पण म्हणजे तुमच्यात काहीतरी गप्पा झाल्या गावाकडच्या जमिनीवरनं सांगत होता मला तो. मला काय म्हणायचंय की मी खूप विचार केला आणि ठरवलं की ती जमीन तुम्ही घेऊन टाका. काय म्हणाल? ती जमीन घेऊन टाका. ती जमीन आम्ही. खुश ना? हा सॅम, हॅपी ना? काका पण माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. अरे रिक्वेस्ट काय म्हणतोयस? हुकूम कर तू नुसता, बोल. माझं ना लहानपणापासून एक स्वप्न होतं. काय? आपल्या गावच्या जमिनीवर एक फार्म हाऊस बांधायचं. एवढा एक छोटासा तुकडा माझ्यासाठी सोड, बाकी घेऊन टाका. एवढंच ना? अरे तुझं स्वप्न म्हणजे ते आमचं पण स्वप्न. दिला दिला तुकडा दिला तुला. बांध तुझं फार्म हाऊस बांध. तसा तू न्यायी स्वभावाचा आहेस. काय रे? हा, लग्न ठरवलंस आणि आम्हाला सांगितलं पण नाहीस. हा, छुपा रुस्तम. नाही सांगायचंच होतं, पण काय तुम्ही आमच्या विरुद्ध केसच दाखल केली कोर्टात. डायरेक्ट वैरीच बनवून टाकलं तुम्ही आम्हाला. नाही नाही रे, हे बघ, एकदा का कागदपत्रांवर सह्या झाल्या ना की केस मागे घेतलीच म्हणून समज. अरे किती झालं तरी लाडका पुतण्या आहेस माझा तू. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तुझं पण माझ्यावर किती प्रेम आहे. काळजी करू नकोस, केस मागे घेतली बस. एवढं बोललास तेच खूप झालं. चला उद्या भेटूया सकाळी. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. ओ मला बरं वाटलं रे. बाबा, हे काय चालवलंय तुम्ही? काय? जमीन तुमच्या नावावर करतो काय? ओम दादाला जर कळालं की सगळी जमीन तुम्ही विकून खाल्ली आहे तर तो सोडेल का तुम्हाला? कानफट फोडू? बापाशी असं बोलतोस? त्या जमिनीचं आपण काय केलंय हे ह्यांना कुठे कळणार आहे? आपण नाही, तुम्ही. मी काही केलेलं नाहीये. बरोबर. एकदा का ती जमीन माझ्या नावावर झाली की आपल्याला सगळं पचवता येईल. अहो पण पण हा जमीन माझ्या नावावर करायला कसा काय तयार झाला? काहीतरी गौड बंगाल हे नक्की. काय ते शोधायला हवंय. मेरी सोनी मेरी तमन्ना, झूठ नहीं है मेरा प्यार. अरे दीवाने से हो गई गलती, जाने दो यार.
हॅलो. आय लव्ह यू. काय रे? इट्स ट्रू. मेरे सोना मेरी तमन्ना झूठ नहीं है मेरा प्यार, दीवानी से हो गई गलती जाने दो यार. आय लव्ह यू. I love you. इट्स ट्रू. मेरी सोनी मेरी तमन्ना. माझी ड्रॉइंग बुक कुठे आहे? अगं तुझी ड्रॉइंग बुक गेली खड्ड्यात. माझा पीएचपी एवढा महागडा तू कुठे गेलाय मला काही कळत नाहीये. हे माझी ड्रॉइंग बुक तू शांत बस. अगं शिबिराला न्यायचे मला. हो मी मदत करते शोधायला. एक मिनिट बोंबा कसं असणार? एकच मिनिट. ईशा ऐक ना, माझी डायरी बघितलीस का? मला घेऊन जायची आता. तू काय बरी आहेस ना? तू यांच्यासारखं काय वागतेस लहान मुलांसारखं? तुला तुझ्या गोष्टी नीट ठेवता येत नाहीत? ओरडते कशाला? मग काय? आता एका वेळेला सगळं- पिंकी 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 इकडे ना. तू इथे माझी डायरी बघितलीस का? हा, कुठली? ती ब्लॅक कलरची डायरी माझ्या हातात होती काल. बघितली? तर मी नाही. बघूनच गेलोय. माझी ड्रॉइंग बुक बघितलीस का अगोदर ते सांग. नाही सॉरी, मी नाही तुझी ड्रॉइंग बघून. तू शोध. मी बघते. हे काय आहे? हा काय पीएसपी आहे? अरे थँक्यू. ए, ताई, माझी ड्रॉइंग बुक शोधून दे. त्याचा पीएसपी शोधून दिला ना. हो दिला. बघते मी. अगं आई तू अशी काय बसलीस? तू मदत कर ना गं शोधायला. सापड. हे आता मला आता ही इथे कशाला? ही बघ ड्रॉइंग बुक. हे घे पिंकू ड्रॉइंग बुक आहे. ड्रॉइंग बुक. वा वा वा, मस्त मस्त. काय आता? अगं ते असं हे बघ, ते असं आत अरे बरं झालंय का? निघा आता. उशीर नाही का होत आहे? तो झालाय का? कळतच नाही बाबा मला. मी निघते. ए चलो बाय 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 ईशा बाय बाय. ए अश्विनी, बाय. हा? ए तुझ्यामुळे आमची गैरसोय झाली ग. माझ्यामुळे नाही सॉरी हा काकू, व्हेरी सॉरी. नाही आमच्यामुळे तुझी गैरसोय झाली असं म्हणायचं. हे मुलं बस. मी निघते. बाय 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 बाय. बरं, तुमचं आटपलंय का? निघा आता. आता झालंय सगळं. नाही, काय? आता का? माझी बॉटल राहिली छोटा भीमची. आता छोटा भीमची कशाला हवी आहे? एक ती नाही मिळाली. मी इशूताईची छोटी घेतली. पाणी असल्याशी कारण ना चालतंय ना. नाही, पण मला तीच पाहिजे. इशू आता तू शोधून दे. समजव. कुठला छोटा भीम आहे? मी कुठे शोधू आता? मला काय माहिती इथे कुठल्या बाटल्या कुठे आहेत? आणि इथे कशी असेल बाटली? स्वयंपाक करत असेल ना? बघ तिथे असेल. बघ जरा. काय चाललंय अरे? हा, सापडली. म्हणालो ना. सापडली. हा चला आता निघूया. चला झालं लवकर. सगळं. हा. तुला जाऊन यायचंय? नाही नको. चला जा आता अरे. चला बॅगा घ्या. चला. हे अगं, कोण घेणार? तिच्या तर अगं पिंकी. हे बघ समीर, मी आता आळंदीला चाललोय. आजीचं श्राद्ध आहे ना. सगळे विधी आटपले की तिथनं मी सरळ स्वारगेटला जाणार आणि मग चिपळूणची गाडी पकडून घरी. हं? नाही मला असतोस नाही, तुम्हाला नाही. मग जोक. मी जोक केला. नाही तुम्ही नाही, ते मोबाईल मित्राने पाठवला. इकडे दे. इकडे दे मोबाईल. नाही बाबा नको ना. इकडे दे. फेकू नका बाबा प्लीज. इकडे. तू माझ्याकडे बघ. हो. मी काय सांगतोय हे नीट ऐक. चिपळूणला चाललोय. काही लोक भेटायला येणार आहेत. महत्वाचं काम आहे म्हणून माझं तिथे जाणं गरजेचं आहे. कळलं? बाबा मी काय म्हणत होतो की मी पण येतो ना चिपळूणला. म्हणजे मी इथे ओमदादाच्या घरी राहून काय करू? तेच. अक्कलच नाही तुला. नुसता घोड्यासारखा वाढलायस. एसटीत जागा मिळवण्यासाठी काय करतो? रुमाल ठेवतो की नाही? हो. तसं तुला इथे ठेवलाय.
ह्या घरावर जर आपल्याला हक्क सिद्ध करायचा असेल कोर्टामध्ये तर आपल्यापैकी कोणीतरी इथे राहणं गरजेचं आहे, नाही का? म्हणून तुला इथे ठेवलाय. ओम वकील आहे. अहो पण बाबा, ओम दादा आता शेत द्यायला तयार झालाय ना तुम्हाला, मग आता आपल्याला काय पाहिजे? बाळा, हे घर आहे, आजीचे दागिने आहेत, रोकड पैसा आहे. नाही पण शेत, शेताचं काय माहितीये ना तुला? का माझ्या तोंडून बोलवून घेणार आहेस? नाही ना? फिशरीचा प्लान टाकायचा आहे ना? हो ना? हो. त्यासाठी भरपूर पैसे हवे. तुझ्या या अजित काकाकडे भरपूर पैसा आहे. मी बघतो ना काय करायचं ते. अरे बा, तू इथे सगळ्यांची मनं जिंकून घे, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहा, माझ्यासारखा. या ओमच्या लग्नाचं काहीतरी गौड बंगाल आहे, काहीतरी गडबड आहे नक्की. एकदा का काय गडबड आहे हे कळले ना की मग त्यांच्याकडनं आपल्याला पैसा मिळवता येईल. प्लांट उभा करायचा आहे ना? हो. बाबा, कुठला सोपा मार्ग नाहीये का? हो आहे ना. आहे. बंदूक आणून देतो, बँक लूट. हे सोपं आहे ना? काळजी करू नकोस, मी आहे ना. फोन करत जाईन. हो. लक्ष ठेव. हाय ओम. काम चाललंय का? नाही, तू बिझी दिसतोयस, मी नंतर येतो. नाही नाही नको. एक सेल डीडच ड्राफ्ट करत होतो, ते काय मी नंतर करेन. पण आज तुझ्या बाबांमुळे सिच्युएशन वाचली, नाहीतर तुझ्या काकामुळे आईसमोर विकेट पडली असती आपली. मलाही आश्चर्यच वाटलं, बाबाला हे सुचलं कसं हे सगळं करायला. आपण त्यांना एक ट्रीट द्यायला पाहिजे हो, माहितीये? घरी गेल्यावर निदान थँक्स म्हण त्यांना. एका क्षणाचा प्रश्न असतो, एक मस्त मिठी मारून टाक त्यांना आज घरी गेल्यानंतर. बरं, मिठी नाही तर नाही, हातात हात तर घे त्यांचा. बस ना. हे ते सेल डीड म्हणजे आपण सत्यजितला जी जमीन देणार आहोत तेव्हा आपल्याला ही असंच काहीतरी करावं लागेल, राईट? हो. ऍक्च्युली मला हा, काय काय बोल बोल. नाही काय नाही. तू काय म्हणत होतास? थँक्यू. थँक्स कशासाठी? अरे, तू सत्यजितला जमीन द्यायला तयार झालास त्यामुळे आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत म्हणून. त्यात थँक्स काय? एनिवे मला प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट नाहीच आहे. मलाही तुला हेच सांगायचं आहे की सेल डीड नाही करायचं आपल्याला, त्यासाठी गिफ्ट डीड करायचं आहे.
त्यांनी स्टॅम्प ड्युटी सुद्धा कमी लागेल आपल्याला. अच्छा. ओम, आय हॅव गॉट वन सजेशन. म्हणजे मला असं वाटतं की फक्त सत्यजितच्या नावावर जमीन करण्यापेक्षा आपण सत्यजित आणि समीर दोघांच्याही नावावर म्हणजे जॉईंटली जर जमीन केली तर बरं. कारण यू नो सत्यजित, तो जमीन विकून टाकेल आणि पैसा सगळा म्हणजे तो काहीही करू शकतो म्हणून म्हणतोय. काढू आपण काहीतरी मार्ग. अरे तू वकील आहेस त्यामुळे आय एम शुअर तू योग्यच मार्ग काढशील. बट आय होप यू नो व्हॉट आय मीन. मला कळत आहे तुला काय म्हणायचं आहे ते. यू डोंट वरी. मी तुला सांगितलं होतं बघ ओम, हा समीर ना खरंच चांगला मुलगा आहे. म्हणजे सेन्सिबल आहे, त्याच्या डोक्यात काही प्लान्स आहेत. त्याला फक्त ना त्याला प्रॉपर डिरेक्शन मिळत नाही. त्याच्या डोक्यात काहीतरी फिशरीज युनिट वगैरे काहीतरी त्याला करायचं आहे, पण त्याच्याकडे टेक्निकल नोहाव नाही. त्यामुळे मला वाटतं की जर आपण त्याला प्रॉपर डिरेक्शन देऊ शकलो ना तर त्याच्या करिअरला लिफ्ट मिळेल. रे हे बघ, मी आता असं करतो, मी त्यांच्याबरोबर आळंदीला जातोय तेव्हा त्याच्याशी नीट बोलतो. मी त्याचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत हे जरा जाणून घेतो, म्हणजे मग आपल्याला त्याला मदत करता येईल. ओके. ऑलराईट, बाय. काय रे? नाही काही नाही, बाय. तुझ्या काकाला बाय म्हणायला येणार नाहीयेस का? ये. इथे थँक्स म्हणायला झेपत नाहीये. स्पर्श कसला करतो. सॉरी ईशा.